आतापर्यंत गुरुचरित्र या विषयापर्यंत आलो. आपण आता मूळ गुरुचरित्राच्या चिंतनाला सुरुवात करू. सुबुद्धिदायक दत्त गणेशा, दे आशिष भक्ताला. श्री गुरुचरित्र कथण्या, श्री गुरुचरित्र कथण्या, श्री गुरुचरित्र कथण्या. प्रथमाध्याये मंगलाचरण, इष्टदेवता पूजन करुण. मातृपितृकुळ ऋषिगण वंदुन, मातृपितृकुळ ऋषिगण वंदुन. द्या आशिष भक्ताला. श्री गुरुचरित्र कथण्या कथण्या. वंशो वंशी श्री श्री गुरुचरित्र कथण्या. गुरुदेवांचे दिव्य चरित्र लिहू शके ना कोण. गुरु आज्ञेने करतो लेखन, मानून घ्यावे गोड. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. ठेवा अंतरी नित्य, श्री गुरुचरित्र कथण्या, श्री गुरुचरित्र कथण्या, श्री गुरुचरित्र कथण्या. श्री गुरुदर्शनी बहुअधीर, नामधारक थोर. गुरुभक्तीचे बीज रुजेल, कथा ऐकता थोर. मकरंद प्रार्थितो अनंत भक्ता, मकरंद प्रार्थितो अनंत भक्ता. भावे सावध आता, श्री गुरुचरित्र कथण्या, श्री गुरुचरित्र कथण्या, श्री गुरुचरित्र कथण्या. गुरुचरित्र ज्या वेळेला नामधारक, ज्यांना नामकरणे असं सुद्धा संबोधलेलं आहे, आणि या नामधारकांच्या मनामध्ये एक इच्छा उत्पन्न होती. आणि ती इच्छा उत्पन्न अशी होती की आपल्या सद्गुरूंचं असं दिव्य चरित्र आपण लेखन करावं, त्याचं लेखन आपण करावं. त्यांच्या मनात ही इच्छा होती, उत्पन्न होती. आणि प्रत्यक्ष गुरुमाऊली सुद्धा तशीच आज्ञा देतात की हे लेखन तुम्ही करा म्हणून.
आता आज्ञा दिली, सगळं झालं, पण कालखंडाचा विचार आपण केला तर, कारण गुरुमाऊली तर आता सध्या अस्तित्वात नाहीत. गुरुमाऊली तर नाही येत आता. मग आता हे लिहायचं कसं? नेमकं गुरुमाऊलींच्या आयुष्यामधल्या काय काय घटना आहेत, काय काय अनुभव आहेत, हे आपल्याला मिळायचे कुठून, आपल्याला सापडणार कुठून? आणि ते सगळे मिळवणं आणि मग आपण लिहिणं. बरं नव्हे, आता हे सगळं करायचं म्हणजे आता त्यांनी आज्ञा तर केलेली आहे कर म्हणून, लिखाण तर करायचंय, पण हे सगळं करायचं तर मग काय? तर जो एक मूलभूत विचार इथं नामकर्णींनी केला, तो मूलभूत विचार खरं तर आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवण्याजोगा आहे. तो मूलभूत विचार त्यांनी काय केला की त्यांनी मनामध्ये हा प्रश्न निर्माण केला की जर हे म्हणतायत की कर म्हणून, मग जर हे करायचंय मला, जरी त्यांची जरी आज्ञा आहे, पण त्यांची आज्ञा ही पूर्णत्वाला कधी जाईल? त्यांची आज्ञा पूर्णत्वाला कधी जाईल? तर ते खऱ्या अर्थाने माझ्या हृदय मंदिरामध्ये विराजमान होतील. माझ्या हृदय मंदिरामध्ये ते विराजमान झाले तर हे लेखनाचं असं महत् कार्य माझ्या हातनं पूर्णत्वाला जाऊ शकेल. त्याच्याशिवाय नाही जाणार. कारण बरोबर आहे ना की कसं आहे की आपलं माणसाचं मन जे आहे ना, या मनाचा आपण विचार केला पाहिजे की मन कसं विचित्र असतं आपलं, की मन किती विचित्र असतं आपलं, याचा विचार आपणच केला पाहिजे. की मन एकाग्र होणं ही केवढी मोठी साधन आहे की हे काही सहजासहजी असं मन एकाग्र होत नाही. आणि इथं तर इतकं महत् कार्य करायचंय की गुरुचरित्र लिहायचंय, सद्गुरूंचं चरित्राचं लेखन करायचंय, तर मनाची एकाग्रता व्हायला पाहिजे. आणि मग मनाची एकाग्रता जर होणार नसेल तर ते कार्य कसं होईल? मग मनाची एकाग्रता होण्याकरता काय करायला पाहिजे? तर इथं हा सुंदर उपाय या नामधारकांनी जणू काही आपल्याला सगळ्यांच्या वर खूप उपकार केलेत हा सुचवून. पण हा आपल्याला उपाय आहे किंवा काय गोष्टी, हे अंतरंग गुरुचरित्रातल्या अंतरंगात उतरल्याशिवाय आपल्याला तो दिसत नाही. कारण कसं माहिती का, कुठल्याही गोष्टीचा वरपांगी विचार केला तर काहीच होत नाही. जर आपण अंतरंगापर्यंत जर जायचा प्रामाणिक प्रयत्न केला तर आपल्याला एक एक गोष्टीचं ज्ञान त्यातनं निसंशयपणे प्राप्त होतं. आणि आज आपल्याला नेमकं आता आपलं काय तर 1 अध्याय ते 24 अध्याय हे ज्ञानकांड आहे. तर या ज्ञानकांडामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आपल्याला ही लक्षात घ्यायची की ज्या वेळेला मनाची एकाग्रता, मनाची स्थिरता ही जर आपल्याला मिळवायची असेल, टिकवायची असेल, तर त्याच्याकरता आपल्याला काय करणं गरजेचं? तर त्याच्याकरता आपल्याला सगळ्यात सुलभ उपाय हा आहे की आपण शांत बसणं, डोळे मिटून बसणं, आपण आपल्या सद्गुरूंचं स्मरण करणं आणि त्यांना सांगणं, त्यांना विनंती करणं की बाबा मी या कामाकरता मी जप करायला बसलो, मी वाचन करायला बसलो, मी अनुष्ठानाला बसलो किंवा अजून कशा करता बसलो, ते या सगळ्या गोष्टीमध्ये माझं मन हे स्थिर राहिलं पाहिजे. आणि माझं जर मन स्थिर राहायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल. आणि तुम्ही माझ्या हृदय सिंहासनावर विराजमान झालात की मग या सगळ्या गोष्टी सहजी शक्य होतील. ते तुम्हाला हे करावं लागेल. मला सांगा की आपण सगळ्या गोष्टी रोज करतो. आपण देवाची पूजा करतो का करतो, आपण रोजचं कोण जप करतं का करतं, कोण पोथी वाचतं का वाचतं, सगळं करतं. पण हे सगळं करत असताना कुठेतरी काहीतरी असे आपल्या डोक्यातनं वेगवेगळे विचार जात असतात, येत असतात, सगळं असतं. हे सगळं चालूच असतं. पण या सगळ्याच्या पलीकडे जर आपण गेलं, कसं माहिती का, ही अवस्था मिळवायची एक एक पायरी आहे की ज्या वेळेला आपण खऱ्या व्यवस्थित ज्ञानाने, ज्ञान आपल्याला जर व्यवस्थित जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला या पायरीने निसंशयपणे पुढे जाता येतं. की आपण या पद्धतीने जर आपला रोजचा जप केला, या पद्धतीने जर आपण आपलं रोजचं वाचन जर ठेवलं तर निसंशयपणे ते वाचताना किंवा जप करताना किंवा आपण काही म्हणत असू, हरिपाठ करत असताना असेल, भजन करताना असेल किंवा रामरक्षा म्हणताना असेल, कधीही जर आपण आपल्या सद्गुरूंचं आवाहन केलं, त्यांना आपण या म्हणलं आणि जर या गोष्टी चालू केल्या तर मनात येणारे जे बाकीचे विचार आहेत हे विचार संपतात, थांबतात, त्या क्षणापुरते थांबतात. आणि मग एखादा दिवस आपल्या साधनेमध्ये असा कधीतरी येतो
आणि मग आपण त्या दिवशी आपण म्हणतो की नाही, आज माझी फार सुंदर लय लागली होती, आज मला खूप आज रोजच्यापेक्षा फार वेगळा आनंद वाटला, मला मनस्वी आज रोजच्यापेक्षा खूप वेगळं वाटतं. हे वेगळं वाटणं कशामुळं होतं? तर हे वेगळं वाटणं केवळ या गोष्टीमुळं होतं, केवळ या गोष्टीमुळं. कारण कसं आहे की मन जे आहे ना, आपलं मन आहे, हे मन फार चंचल आहे आणि जोपर्यंत हे जागेवर येत नाही, जोपर्यंत हे जागेवर येत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी करणं खूप अवघड आहे. आणि हे याला जागेवर कोण आणू शकतं? याला जागेवर आणायची ताकद कोणाची आहे? तर त्यांचीच आहे. एक तर ते येणं स्वतः, आणि ते स्वतः येणं, ते आत बसणं, मुखातनं आपल्या मुखातनं त्यांचं नाम निघणं, या दोन गोष्टी झाल्या की झालं, मग तिथं काहीच अडचण जात नाही. म्हणून इथं नामधारकांनी काय केलं की खूप चाणाक्षपणे की त्यांनी काय केलं की ग्रंथारंभ करताना त्यांनी काय केलं की जो शिष्टाचार आहे त्या शिष्टाचाराला अनुरूप त्यांनी काय केलं की सगळं इथं सुरुवातीला मंगलाचरण केलं. मंगलाचरण हा जो भाग आहे हा ग्रंथाचारातला शिष्टाचाराचा भाग आहे की सामान्यतः आपण कुठलाही ग्रंथ जरी पाहिला, वाचला, जसं ज्ञानेश्वरी, ओम नमोजी आद्या, हा शिष्टाचार आहे. हा प्रत्येक ग्रंथलेखकाला हा पाळावा लागतो की ज्याच्यामध्ये, कारण कसं आहे की कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आपल्याला गणरायाकडे जावंच लागतं. मग गणराया, मग त्याला जोडून पुढं जिथं विद्या आहे, जिथं ज्ञान आहे, तिथं ती आहेच आहे वाचरवासिनी, तिलाही बोलवावंच लागतं, तिचंही आवाहन करावंच लागतं. मग त्याच्यानंतर कोण येतं? तर जो लेखन करतो. मग लेखन करणारा जो आहे त्याचं कुलदैवत येतं, मग त्याचे पूर्वज येतात, मग त्याचे पूर्वज येतात, मग त्याच्या सासरचे येतात असतील तर, मग इकडचे तिकडचे, मग यक्ष येतात, किन्नर येतात, मग बाकीचे ऋषी कुळ येतं. मग हे सगळं येतं, या सगळ्यांना वंदन करावं लागतं, यांच्याकडनं आशीर्वाद प्राप्त करावे लागतात. मग इथं नामधारकांनी काय केलं की हा शिष्टाचार अतिशय तंतोतंत पाळताना सुद्धा, हा शिष्टाचार तर त्यांनी पाळलाच, पण हा पाळताना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांची चतुराई जी आहे ना ती खूप वाखाणण्याजोगे बरं का. त्याला तोडच नाही त्या चतुराईला, की चतुराई अशी आहे त्यांची की ज्या वेळेला त्यांनी गणरायांचं वर्णन केलं ते तर खूप सुंदर आहे. हलविसी कर्ण उगले तेथून जो का वारा उसळे, त्यातून वाते विघ्न पडे, विघ्नांतक म्हणती तुझं शोभे आनन, जैसे तप्त कांचन, उदित प्रभा रमण, तैसे तेज फाकतचे, हाती फरेच धरलासे, नागबंद कटीसी, उरोग यज्ञ पोहित, चतुर्भुज दिससी निका. गणपतीचं वर्णन तर इतकं सुंदर केलंय. आणि या वर्णना पाठोपाठ जर आपण पाहिलं सरस्वतीचं वर्णन, तर याच्यामध्ये अशी सुंदर मेघ त्यांनी केलेली आहे की सरस्वतीला असं काही मानलंय. खरंच मी सांगतो की या देवदेवता किंवा हे सगळे सद्गुरू हे कशामध्ये बांधल्या जातात आपल्याला नेमकं हेच कळत नाही. आपल्याला वाटतं की नाही, आपल्याला काय झालंय की आपल्याला जसं सभोवताला जग दिसतं ना तसंच आपण यांना बघतो. की आपण कुठेही गेलं तरी आपल्याला सवय काय झाली की टेबलावरनं किंवा टेबलाखालनं आपल्याला झाली सवय ही. पण काय होतं की ही सवय ठेवून आपण यांच्यापर्यंत जातो, पण जातो ते कसं, फक्त रूप दिसतं, पाया पडता येतं, निघून येता येतं, पण मिळत काहीच नाही, मिळत काहीच नाही. तुम्ही बघा की आपण कुठे गेलो, खूप गर्दी असली, काही असलं, आपण VIP दर्शन घेतो, पास काढतो, सगळं करतो, निघून येतो, मिळत काहीच नाही. पण आपण जर पाहिलं की यांच्याकडे जर जायचं असेल तर श्रद्धाही तेवढी पाहिजे आणि सबुरी पण पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी जर माणसामध्ये असतील तर खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी मिळतात. आणि इथं नामकर्णींनी काय केलं, नामधारकांनी काय केलं की ज्या वेळेला सरस्वतीला त्यांनी तिचं जे स्तवन केलं किंवा तिला जे आव्हान केलं, आणि तिला आव्हान करताना त्यांनी भक्तिसूत्रामध्ये असं काही बांधून घेतलं, त्या भक्तिसूत्रामध्ये ते बांधताना तिला असं म्हणतात की बघ, तुझं नाव सरस्वती आणि माझे जे गुरु आहेत त्यांचं नाव नरसिंह सरस्वती. आता तूच विचार कर की तू सरस्वती आहेस आणि हे नरसिंह, या दोन्ही नावं एकत्र केल्यावर माझ्या गुरूंचं नाव होतंय. ज्या वेळेला या दोन्ही नावाचं एकत्रकरण होतंय नरसिंह सरस्वती, तर कसं आहे की तू माझे गुरु म्हणजे तू आहेच तिथं, तू अर्धी आहेच. त्याच्यामुळं हे बघ बाई, तुला 100% या कार्याकरता साह्यभूत व्हावंच लागणार आहे, तुला बाजूला राहून चालणारच नाही. कारण हे म्हणजे प्रत्यक्ष
तू म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही, तर तू माझी गुरुच आहेस या अर्थाने की तू सरस्वती आहेस आणि हे नरसिंह. तर अशा रीतीने इथं नामकर्णींनी काय केलं की या भक्तिसूत्रामध्ये सरस्वती मातेला इतकं सुंदर बांधून घेतलं. आणि मग पुढं मग त्यांनी काय केलं की सगळं कुलदेवता, सगळं मातृपितृ कुळ, सगळ्या गोष्टी, आणि मग हे सगळं करत असताना त्यांनी ऋषिकुळ, कवी वेगवेगळे सगळे, आणि या सगळ्यांना नमन करताना, वंदन करताना त्यांनी हे वेळोवेळी सांगितलं की त्यांनी काय सांगितलं की बघा, मी कानडी आहे बरं का, माझी मातृभाषा कानडी आहे, मला मराठीचा, मला प्राकृताचा काहीही गंध नाही, पण असं असताना सुद्धा केवळ माझ्या सद्गुरूंची आज्ञा आहे म्हणून मी हे काम करतोय. आणि हे काम करण्याकरता तुमचा वरदहस्त, तुमचा कृपाहस्त माझ्यावर राहू द्या. कारण कसं आहे की मला ज्ञानच नाही आहे, मला ज्ञानच नाही आहे त्या गोष्टीचं, मला त्या भाषेचं, मला माझी मातृभाषा ती नसल्यामुळं मला ज्ञान नाही आहे. तरी असं अवघड काम माझ्या हातनं त्यांना करून घ्यायचंय, तर तुमचा वरदहस्त त्याच्याकरता राहू द्या. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांना त्याच्यात हे केलं. बरं, एवढं सगळ्यांना करत 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 इथं नामधारक थांबले का? नाही थांबले. मग इथं एक गोष्ट अजून एक मी तुम्हाला सांगतो की माणसाच्या मनामध्ये की गुरुचरित्रातला पहिला अध्याय आपल्याला काय काय शिकवतो हे जर थोडंसं आपण बारकाईने जर लक्षात ठेवलं तर बघा, पहिली गोष्ट ही की आपण कुठलंही कर्म करत असताना, कुठलंही, याचा अर्थ बाकीची कर्म नाहीत, स्वयंपाक पाणी हे नाही, अध्यात्मातलं कुठलंही कर्म करत असताना, मग जप असेल, आपलं पूजा असेल, वाचन असेल, काही असेल, हे कर्म करत असताना आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट एक करायची की ती म्हणजे आपण आपल्या सद्गुरूंचं आव्हान करायचं आणि त्यांना आपल्या हृदय सिंहासनी विराजमान व्हावं, ही एक गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ही की सगळं आपण करायचंय, सगळं करताना करायचंय आपण, पण श्रेय कुठलंच आपल्याकडे घ्यायचं नाहीये. आता ही गोष्ट मात्र आपल्याकरता फार अवघड आहे, परीक्षेचा काळ आहे. कारण असं कसं हो की सगळं जर आपण करायचं, सगळं सगळं सगळं, आणि हे आपणच नाही म्हणल्यावर कसं? अहो, एवढे लोक पारायणाला बसले, हे कसे बसले? आम्ही सारखे फॉलोअप घेतले, आम्ही सारखे फोन लावले म्हणून एवढी संख्या झाली. मग हिंगोलीला एवढे का झाले नाहीत? नाही, यांनी फॉलोअप घेतलेच नाहीत आमच्यासारखे. यांनी जर फॉलोअप घेतले असते तर यांनाही तेवढी संख्या मिळाली असती. पण या फॉलोअपवाल्यांना मला एक असं सांगायचंय की ज्या वेळेला पिंपरी चिंचवडला पारायण झालं तर तिथं कुठलाही फॉलोअप न घेता 850च्या वर संख्या तिथंही झालेली होती. तर माझं म्हणणं एवढंच आहे की कुणीही या कामात, कुठल्याही कार्यामध्ये कधीच आपण आपल्या टिमका वाजवून घेऊ नये. जे त्यांना मान्य असतं, जे त्यांना मंजूर असतं, त्यानुसारच त्या गोष्टी होत असतात. तुम्ही फॉलोअप घ्या की न घ्या, त्याची काहीच गरज नसते. तर इथं आपल्याला शिकायचंय, हे आपल्यालाही शिकायचंय. गोष्ट अवघड आहे, पण अवघड जरी असली तरी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. की इथं काय केलंय त्यांनी, नामधारकांनी इथं काय केलंय की त्यांनी सरळ सरळ प्रत्येकाला सांगितलंय की नाही, माझी भाषा नाही येते, तुम्हाला यावं लागेल, साह्यभूत व्हावं लागेल. आणि एवढं सगळं करतानाच त्यांनी अजून एक गोष्ट केली, ती गोष्ट खूप लाख मोलाची. त्यांनी काय केलं की त्यांनी त्याच वेळेला सगळ्या श्रोत्यांना वंदन केलं आणि सगळ्या श्रोत्यांना सांगितलं की बाबा रे, मी जे काही लिहितोय, माझी परिस्थिती तुम्ही समजून घ्या की मी कसा आहे, माझी मातृभाषा कुठली आहे आणि मला कुठल्याच गोष्टीचा गंध नाही, ज्ञान नाही. असं असताना त्यांनी ही जबाबदारी दिली म्हणून मी हे लेखन करतोय. आणि हे लेखन मी करतोय तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की हा ग्रंथ म्हणजे तुम्हाला असा वरकरणी जर पाहिलं तर असा हा वेडावाकडा ऊस आहे. वेडावाकडा ऊसासारखा दिसतोय हा, पण ज्या वेळेला तुम्ही वाचन कराल, याचं मनन कराल, चिंतन कराल, त्यावेळेला तुम्हाला याचं माधुर्य कळेल, तुम्हाला यातली गोडी कळेल. म्हणून ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा. मला सांगा की इतक्या रीतीने अहो कुठला लेखक आहे असा की जो जिथं श्रोत्यांना सुद्धा वंदन करतोय, की ज्या मंगलाचरणामध्ये श्रोत्यांना वंदन करतोय आणि खऱ्या अर्थाने मंगलाचरण या जागेवर नामकरणी पूर्ण करतात. की श्रोत्यांना ते सांगतात की नाही, हा ग्रंथ म्हणजे काय, तर हा ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष दत्त आहे.
या ग्रंथाकडे तुमची बघण्याची दृष्टी कशी असली पाहिजे, तर हे केवळ पुस्तके म्हणून पाहू नका, तर याला तुम्ही हे दत्तक म्हणून बघा. आणि मग याच्या वाचनाचं फळ किंवा तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथं नामधारकांनी इतक्या सुंदर रीतीने या ग्रंथाचं सगळं सांगताना, की जिथं सांगितलंय की या ग्रंथात तुम्हाला दिसताना दिसेल असा मोठा दिसेल, तुम्हाला अध्यायांची संख्या खूप वाटेल किंवा काही वाटेल, पण हे जरी सगळं असं असलं तरी तुम्ही या कुठल्याही गोष्टीवर जाऊ नका आणि तुम्ही या ग्रंथाचं वाचन करा. आता या ग्रंथामध्ये अजून एक वैशिष्ट्य की या इथं मात्र मंगलाचरणाचा एक भाग इथं संपतो आणि मंगलाचरणाचा एक भाग संपल्यानंतर मग दुसरा भाग जो चालू होतो, तो दुसरा भाग खूप महत्वाचा आहे. दर्शन द्याहो गुरु दत्ता, दर्शन द्याहो गुरु दत्ता. नरसिंह सरस्वती स्वामी गुरुराया, दर्शन द्याहो गुरु दत्ता. भक्त नाम करणी कष्ट तसे मने, कधी म्या देखीन श्री गुरु मूर्ती. लागुनी यास निघे दर्शनासी, दर्शन द्याहो गुरु दत्ता, दर्शन द्याहो गुरु दत्ता. ओढ लागली बहु दिव्य चरणाचे, देखेन चरण व्यर्थ जीवनाही. व्यर्थ नको जीणे सांडिल मी देह, दर्शन द्याहो गुरु दत्ता, दर्शन द्याहो गुरु दत्ता. गुरु भक्ती करती वंशज ते थोर, तरी काय येना लेकराची कीवा. धेनु वासरासी कैसी ठेवी दूर, दर्शन द्याहो गुरु दत्ता, दर्शन द्याहो गुरु दत्ता. घेऊनी परीक्षा विधले दर्शन, मकरंद वंदी नामधारकास. अखंडानंद द्याहो आम्हा भक्ती ज्ञान, दर्शन द्याहो गुरु दत्ता, दर्शन द्याहो गुरु दत्ता. तर प्रसंग असा आहे की गुरुचरित्र हे संस्कार टिकवायला शिकवतं. आपला विषय सुरुवातीला झाला आणि त्याच्यावरचं एक सुंदर उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळालं. हा ओंकार हुशिंग हा लंडनला असतो. याची धर्मपत्नी
ही तिकडचीच आहे, पण संस्कार व्हावेत म्हणून आज याने त्याच्या मुलाचा उपनयन संस्कार आज इथंच पुण्यामध्ये संपन्न झाला आणि तो आता परत तिकडे जाणार आहे. इच्छा ही की आपल्या ज्या परंपरा आहेत, आपले जे संस्कार आहेत हे कायम राहिले पाहिजेत, टिकले पाहिजेत, की भलेही त्याचं स्वरूप थोडंसं बदललं तरी हरकत नाही. कारण ओंकारचे वडील आणि त्याचे आजोबा हे सगळेच गुरुचरित्राचे निस्सीम पिढ्यानपिढ्याची भक्ती यांच्याकडे आहे. हाच वारसा याच निमित्ताने ओंकारच्या मुलाकडेही जावा अशी मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याला मुंजीच्या खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो. तर इथं नामकर्णींनी काय केलं की मंगलाचरण जिथं संपलं आणि मग खऱ्या अर्थाने पुढचा जो भाग आहे, या पुढच्या भागाच्या ओव्या वाचताना सुद्धा त्यातल्या अक्षरांची संख्या ही वेगळी आहे. आणि या ओव्या म्हणजे आपण जसं काही गाणं म्हणतोय अशा पद्धतीने या ओव्या येतात. आणि अतिशय हा भाग फक्त म्हणजे साधारण 67-68 ओव्यापासून पुढं हा भाग चालू होतो. आणि या भागामध्ये मग खऱ्या कथानकाला तिथं थोडीशी सुरुवात होते की नामकर्णींनी इथं म्हणजे कळत नाही की सुरुवातीला नामकर्णी काय सांगतात की बाबा तुम्ही गुरुचरित्राकडे असं बघू नका, की तुम्ही गुरुचरित्राकडे या दृष्टीने पहा, तुम्ही त्याला असं समजू नका, वेडवाकडं समजू नका, की त्याच्यामध्ये खूप माधुर्य रस भरलेला आहे. हे सगळं ते सांगतात. आणि नंतर मग ते काय करतात की ते असं ठरवतात की जोपर्यंत आपल्या हृदय सिंहासनावर गुरुमाऊली विराजमान होणार नाही किंवा त्यांचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण ग्रंथलेखन करू शकणार नाही, आपण नाही करू शकणार. मग आपण काय करायला पाहिजे तर आधी आपण त्यांच्या दर्शनाकरता आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. मग त्यांच्या दर्शनाकरता काय प्रयत्न करायचे, मग काही अनुष्ठान जप जाप्या अशा प्रकारचा ते प्रयत्न चालू करतात. पण हे सगळं चालू करतात पण काही केलं त्यांना दर्शन काही होत नाही. मग ते असं ठरवतात की आता आपण इथं घरात बसून आपण या सगळ्या गोष्टी करतोय, तर घरात बसून म्हणजे जे नामधारकांना त्यावेळेला वाटलं ना तसं आजही खूप जणांना वाटतं की आपल्याला घरात बसून सगळ्या गोष्टी साध्य होणार नाहीत, तर आपल्याला घर सोडून बाहेरच जावं लागेल. तर नामधारकांनी तो विचार केला आणि ते म्हणले की नाही, आता आपल्याला घरात राहायचं नाही, आपण आता घर सोडून बाहेर जाऊ आणि असं ठरवून जाऊ की जोपर्यंत मला प्रत्यक्ष दर्शन होणार नाही तोपर्यंत आता आपण घरी यायचंच नाही. आणि जर दर्शन झालंच नाही तर घरी येण्याचा विषयच नाही, आपण तिकडच स्वतःला संपवून घ्यायचं. पण आता घरी यायचं तर दर्शन घेऊनच आपण परत यायचं. या निर्धाराने नामधारक आपलं घर सोडून देतात. घर सोडतात आणि ते निघतात प्रवासाला निघतात. सतत मनात एकच ध्यास असतो, तो ध्यास फक्त एकच की बाबा मला ते दिव्य दर्शन पाहिजे आणि मला त्या दिव्य दर्शनाशिवाय बाकी काहीच नको. कारण माझ्या हातनं हे जे काही लेखन सेवा करायची आहे, तुम्ही मला आज्ञा दिलेली आहे, तुम्ही मला हे सांगितलेलं आहे की तू हे कर म्हणून, पण तुम्ही सांगितलंय पण तुम्ही मला प्रत्यक्ष दर्शन द्या, मग मी हे काम करू शकेन, तोपर्यंत नाही होणार. मग मला तर दर्शन हवं. या ओढीने नामधारक इथं बाहेर पडले घराच्या आणि प्रवास चालू झाला. दलमजल प्रवास चालू झाला. मग प्रवास म्हणलं की कसं की करतल भिक्षा तरुतल वास, करतल भिक्षा तरुतल वास. दुपारच्या वेळेला कुठेही ओम भवती भिक्षांदे, हातावर येईल तेवढं अन्न भिक्षेत घ्यायचं, तेवढंच खायचं, कुठल्याही वृक्षाखाली आराम करायचा थोडा आणि पुढं चालायचं आणि मुखामध्ये सतत आपल्या सद्गुरूंचं नाम. या पद्धतीने काही दिवस जातात आणि या पद्धतीने काही दिवस गेल्यानंतरही गुरुमाऊली आपल्यावर कृपा करत नाही, आपल्याला दर्शन देत नाही. मग नामधारक खूप व्यथित होतो. ते म्हणतात की नाही, मग आता आपल्याला अजून थोडंसं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. मग पुढचं पाऊल काय टाकायचं तर आपण आता एक काम करू, आपण जे अन्न घेतोय ना, आपण या अन्नाचा त्याग करू आणि आपण फक्त पाणी पिऊ. हवा आणि पाणी या दोन गोष्टीवरच आपण आपलं आयुष्य व्यतीत करू आणि जोडीला यांचं नाम. या पद्धतीने त्यांचा पुढचा सगळा प्रवास चालू होतो. या पद्धतीने सगळा पुढचा प्रवास त्यांचा चालू होतो आणि मग मात्र काही दिवस तसे जातात आणि होतं असं की गुरुमाऊलींना तर काही कीव येत नाही, पण नामकर्णींची तब्येत मात्र त्याच्याने खूप नाजूक होती.
तब्येत नाजूक अशा अर्थाने होती की जिथं बसलं त्याच जागेवर ग्लानी येणं, मग कधीतरी सावध होणं आणि त्यातनं तसंच पुढं चालत राहणं स्वाभाविक आहे. साधी गोष्ट नाही ही की ज्या वेळेला शरीराला आपण अन्नच नाही, मग किती दिवस आणि रोज चाललंय तर शरीर किती दिवस साथ देईल. मग असंच एक दिवस खूप ग्लानी येते त्यांना दुपारच्या वेळेला चालताना. आणि नामकरणी जिथं चालता चालता हा विचार करतात. चालताना त्यांनी जो काही विचार केलेला आहे ना तो खरंच विचार करण्यासारखा. आणि विचार करण्यासारखा अशा अर्थाने की देवाशी कोण भांडू शकतं, तर देवाशी कोण किंवा आपल्या गुरूंशी, देव आणि गुरु एकच, यांच्याशी कोण भांडू शकतं, तर तो सच्चा जो भक्त आहे ना तोच भांडू शकतो, तोच जाब विचारू शकतो. पण आपण काय करतो की आपण काहीतरी असं कुठेतरी वाचतो, त्याने असं केलं मग आपण तसं केलं पाहिजे, मग आपण तसं केलं तरी आपल्याला ते मिळत नाही. मग म्हणून मी जे सुरुवातीला सांगितलं की यातल्या चमत्काराच्या मागं लागू नका, की यातल्या कुठल्या पात्राला काय चमत्कार जो झालाय तो आपल्या वाट्याला येईल म्हणून आपण काही त्या अपेक्षेने काय करायचं नसतं. तर ते पात्र कसं घडलं आणि ते पात्र जसं घडलं तसं आपण स्वतःला घडवण्याचा प्रयत्न आधी केला पाहिजे. ते घडवण्याचा प्रयत्न केला तर मग पुढं कधीतरी या चमत्कार आपल्या आयुष्यात होण्याच्या गोष्टी या कुठेतरी जवळ दृष्टीपातात येऊ शकतील, अन्यथा नाही. केवळ आपण पाहून ऐकून वाचून हे चमत्कार घडत नसतात, तर त्या हिशोबाने आपली जडणघडण झाली पाहिजे. मग इथं नामकर्णी काय करतात की नामकर्णी इथं चालता चालता त्यांच्या मनात विचार येतात आणि विचार असे येतात की ते आपल्या गुरुमाऊलीशी भांडतात. ते गुरुमाऊलीला सरळ म्हणतात की तुला गुरुमाऊली म्हणायचं कसं, की ज्या वेळेला माऊली म्हणल्यानंतर माऊली हा शब्द असा आहे आणि तू एवढी निष्ठुर कशी होऊ शकते तू, की मी आज तुझ्याकरता घरदार सोडलं, सगळं सोडलं, आज अन्नाचा त्याग केला, आज एवढे दिवस झाले मी बाहेर पडलो, आणि हे सगळं कशासाठी, तर तू जे मला कार्य सांगितलंयस माऊली, तू जे मला लेखन चरित्राचं जे चरित्र लेखनाचं कार्य सांगितलंय आणि त्या कार्याकरता तू फक्त मला दर्शन दे, माझी एवढीच अपेक्षा आहे. मी तुला कुठलीच गोष्ट मागत नाही, मी तुला कुठल्या मुलाला नोकरी लाव म्हणत नाही, मुलाचं लग्न जमून दे म्हणत नाही, मुलीचं लग्न जमून दे म्हणत नाही, काहीच नाही. मी मागतोय काय, मी मागतोय तुला फक्त एवढं की मला दर्शन दे, आणि ते सुद्धा का, तर मला तुमचं चरित्र लेखन करण्याकरता तुमचं दर्शन होणं नितांत गरजेचं आहे. आणि मग माऊली या शब्दाला काय अर्थ राहील का, माऊलीत जर निष्ठुर झाली तर तुला माऊली कसं म्हणता येईल, माऊली कसं म्हणता येईल. बरं ठीक आहे, आपण 2 मिनिटं हाही विचार करू माऊली की मी पात्र नाहीये, हे मला मान्य आहे की मी तुमच्या सेवेला तेवढे कृपा तुमचे संपादन करायला माझ्यामध्ये तेवढं अजून मी नाही केलेलं, तेवढं सामर्थ्य तपसामर्थ्य माझ्यामध्ये नाहीये, हे मला मान्य आहे. पण हे मान्य असताना सुद्धा मला चरित्र लिखाणाची आज्ञा तुम्हीच केली ना. मग तुम्ही प्रभू ही आज्ञा केली, तर ही आज्ञा करताना तुम्ही नेमकं काय पाहिलं, तर तुम्ही हे पाहिलं की माझ्या घरामध्ये तुमची भक्ती आहे वंशोवंशी, माझ्या घरामध्ये वंशोवंशी जी तुमची भक्ती आहे त्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुम्ही ही आज्ञा मला दिली. त्या भक्तीवर प्रसन्न होऊन जर तुम्ही ही आज्ञा मला देऊ शकता प्रभू, तर त्यांनी केलेली जी भक्ती आहे ती विचारात घेऊन मला दर्शन का देऊ शकत नाही. तुम्ही एवढे निष्ठुर कसे होऊ शकता, तुम्ही मला दर्शन का देऊ शकत नाही. काही झालं तरी तुम्ही मला दर्शन द्या प्रभू, तुम्ही मला दूर लोटू नका, मला दर्शन द्या. तुम्हाला कसं म्हणू, मी माऊली कसं म्हणू. या पद्धतीने इथं नामकर्णींनी आपल्या गुरुमाऊलींना वेगवेगळ्या प्रकारे हे केलं, वेगवेगळ्या प्रकारे. आणि हे कधी करू शकतो मनुष्य, ज्या वेळेला आपण भक्तीमध्ये चोख आहेत त्याच वेळेला हा अधिकार प्राप्त होतो, बाकी एरवी होत नाही. त्याच वेळेला होतो, बाकीच्या वेळेला होत नसतो. कारण अशी कैक उदाहरणं आहेत की ज्या वेळेला आपण गुरुचरित्रासारखं बाकी सगळं बघतो. अहो मला सांगा, साईबाबांनी जाताना 9 नाणी दिली म्हणजे काय दिली, 9 नाणी म्हणजे काय होती, तर ती 9विधा भक्ती होती, ती दिली. तुम्ही कुठल्याही संतांचं चरित्र घ्या की हे गुरुचरित्राचं सगळं, हा व्यापक दृष्टिकोन डोक्यात ठेवला पाहिजे की गुरु माऊली म्हणल्यानंतर कुठलीही एक नसती, एक व्यक्ती नसती, तर ती गुरु माऊली म्हणजे एवढी सगळी पाहिजे. आपल्या एका हाकेमध्ये एवढ्या सगळ्या माऊलींनी धावून यायला पाहिजे. एवढ्या सगळ्या माऊलींनी कशा करता म्हणायचं, तर जे आपल्याला, आपण त्यांच्या नामात अडकलेलो आहे, आपण त्यांच्या रूपात अडकलेलो आहे म्हणून एवढ्या म्हणायचं असतं. प्रत्यक्ष ते सगळ्या एकच आहेत, ती एकच धावून येते, पण आपल्याला असं वाटतं की या सगळ्या धावून आल्या. मग इथं नामकर्णींनी सांगितलं की नाही,
तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि तुम्हाला दर्शन द्यायला पाहिजे. मग हा सगळा विचार चक्र चालू असताना नामकर्णी दुपारच्या उन्हाच्या वेळेला एके ठिकाणी गलित गात्र होऊन एका वृक्षाखाली बसले आणि बसल्याबरोबर त्यांना तिथल्या तिथंच ग्लानी आली त्यांना आणि अशी निद्रा लागल्यासारखी त्यांना वाटली. आणि त्या ग्लानीमध्येच दिवसाच्या वेळेलाच त्यांनी एक स्वप्न पाहिलं. त्यांनी स्वप्न असं पाहिलं की एक योगी आले तर त्यांनी त्यांना उठवले आणि ते दचकून उठले आणि काय नाही आणि क्षेमकुशल विचारलं वगैरे असं आणि ते निघून गेले. मग त्या स्वप्नाने हे जागृत झाले, नामधारक जागृत झाले की कोण आलं होतं नेमकं आपल्याला, असं जटाधारी होते, त्यांनी आपल्याला उठवलं पण दिसत नाहीत. आता मग काय करायचं, चला आता कसंही ग्लानी आपली गेली तर जितकं चालणं होईल तितकं, जेवढं चालता येईल तेवढं चालू, या विचाराने नामधारक परत पुढे निघाले. आणि पुढे निघाल्यानंतर मनामध्ये सद्वदित तोच विचार, तीच ओढ कुठली तर एकच, फक्त गुरुमाऊलीचं दर्शन. त्यांचं चरण कमल कधी मला दिसतील, ते मंगल चरणांचं दर्शन घेणं, एवढी एकच सातत्याने ओढ नामकर्णींच्या मनामध्ये होती. आणि त्याच ओढीने ते तेवढ्याही अवस्थेत पाय फरफटत पुढे चाललेले असताना अचानकपणे जे त्यांना स्वप्नात दिसलं, जी मूर्ती स्वप्नात दिसली ती मूर्ती प्रत्यक्षात समोर आली. ती मूर्ती जशी प्रत्यक्षात समोर आली, नामकर्णी गेले, त्यांनी धाडकीने साष्टांग दंडवत घातला. आणि जसाही साष्टांग दंडवत घातला त्यांनी आपल्या सगळ्या साश्रू नयनांनी त्यांनी त्या चरण कमलावर जणू काही अभिषेक केल्यासारखं ते चरण कमळ त्याचं प्रक्षालन ते धुवून काढले सगळे आपल्या अश्रूंचे. आणि मनातल्या मनात म्हणले की गुरुमाऊली तू किती अंत सगळ्या गोष्टीचा बघणार, आणि तू आता मला दर्शन दिलं इतकं झाल्यानंतर, आणि हे कशासाठी मला दर्शन कशाला हवं होतं, तर मला तुझं चरित्र लिहायचं होतं म्हणून मला दर्शन पाहिजे होतं. आणि या पद्धतीने इथं गुरुचरित्रातला पहिला अध्याय संपतो. आता हा पहिला अध्याय संपतो. पहिला अध्याय इथं कथानकाच्या हिशोबात संपला, पण घेण्याच्या हिशोबाने त्याच्यातनं खूप काही आहे. तर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा आपण घ्यायचा, ओझरता प्रयत्न करू. ओझरता प्रयत्न असा की नेमकं पहिल्यांदा आपण या अध्यायामध्ये काय लक्षात ठेवायचं. मगाशी मी 2 मुद्दे सांगितले, त्याच्यानंतर हा एक मुद्दा की मनामध्ये ओढ पाहिजे गुरुभक्ती, की गुरुचरित्र जर वाचतोय मी किंवा कुठलंही कर्म करतोय तर निसंशयपणे या सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि भक्तीने काय होऊ शकत नाही, मला सांगा ना, की भक्तीमध्ये इतकी ताकद आहे, भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की त्या ताकदीचा प्रयोग करताना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना सुद्धा अपयश तिथं अपयश आलं, पण तुमच्या माझ्यासारख्या वानरांना तिथं यश आलं. कारण कसं आहे की आपली भक्ती होती रामरायांवर, म्हणून आपण दगडावर राम लिहिलं, दगड टाकले तर ते तरंगले. पण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी टाकलेला दगड तरंगला नाही, कारण त्यांची स्वतःवरच भक्ती नव्हती. भक्तीमध्ये एवढी ताकद आहे. गुरुभक्तीचे हे गीत गोड करून घेई, अल्प स्वल्प सेवा माझी वाहतो मी पायी. दीनभक्त दारी आले, कृपादृष्टी ठेवा, तुहा स्पर्शलेली भूमी वंदनीय देवा. की मनामध्ये ओढ ही पाहिजे की आपले गुरुमाऊली, की गुरुमाऊलींकडे बघतानाची आपली दृष्टी, गुरुमाऊलींवरचा भरोसा, गुरुमाऊलींवरचा विश्वास हा कुठेही अनाठाही नसावा, हे सगळं डोळस असावं. भक्ती कधीही अंध नसावी. जी अंध आहे ती भक्तीच नाही, भक्ती ही डोळसच पाहिजे. आणि डोळस भक्तीनेच जर सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर कुठेही मागं फिरून पाहायचं काम पडत नाही. आणि ज्या वेळेला सगळं करताना सगळे विकार जिथं उत्पन्न होणारं ठिकाण म्हणजे आपलं मन. आपण डोळ्यांनी एखादी गोष्ट सुंदर पाहिली, तरीही डोळ्यामध्ये ती भावना नाही. ती भावना कुठे तयार होती, तर ती मनामध्ये होती. कानाने जरी एखादी गोष्ट ऐकली तरीही काय त्या गोष्टीचा परिणाम सगळा मनापासून आहे. तर मन हे सगळ्यात आधी आपल्याला शुद्ध करावं लागतं.
की मन हे आपल्याला सगळ्यात आधी शुद्ध करावं लागेल. आणि मन शुद्ध करण्याकरता एक गोष्ट आपल्याला सातत्याने लक्षात ठेवली पाहिजे की या मनामध्ये फक्त आपल्या गुरुमाऊलीशिवाय दुसरा कुठला विचारच नसला पाहिजे. आणि हा विचार ज्या वेळेला सातत्याने आपण करतो त्यावेळेला ती आपल्या मनावर येऊन अधिराज्य करते. त्यावेळेला आपण सगळी आपली नित्याची कामं करत करत सुद्धा आपण सगळ्या गोष्टी करताना आपलं मन कुठेही दोलायमान होत नाही, आपलं मन कुठेही विचलित होत नाही. कितीही मोठ्या समोर गोष्टी काही आल्या तरी आपल्याला त्याची भुरळ पडत नाही, कधीच भुरळ पडत नाही. तर सगळ्यात आधी की ज्याला म्हणलेलं आहे की मन चंगा तो त्राटक में गंगा, हे उगाच म्हणलेलं नाही. तर मन आधी आपल्याला शुद्ध करायचं असेल तर त्याच्याकरता हा उपाय, हा पहिला अध्याय जो आहे ना हा त्याच्याकरता आहे की मन शुद्ध आपलं कशा रीतीने केलं पाहिजे. आणि मन शुद्ध झालं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण मन मैला और तन को धोय, किती सुंदर भजन आहे की आपण विचार केला पाहिजे की माणसाचं मन हे शुद्ध पाहिजे. माणसाचं मन शुद्ध आणि पवित्र होण्याकरता नामधारकांनी इथं सांगितलेला उपाय हा सगळ्यात रामबाण जालिम आणि सगळ्यांना सहज सुलभ असा हा उपाय आहे. तर या अध्यायाचं वैशिष्ट्य म्हणून आपण या गोष्टीकडं पाहिलं पाहिजे की बाजारात सगळीकडं आपलं अंग धुवायचं साबण मिळतात, पण मन धुवायचं साबण या विश्वात कुठेही नाही. पण तो साबण म्हणजे गुरुचरित्रातला पहिला अध्याय की जो मन आपलं धुणारा, साफ करणारा. म्हणून आपण या अध्यायाकडं बारकाईने पाहिलं पाहिजे. तर आता आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळू. प्रसंगाने आपल्याला परत कधी पहिल्यातही यावं लागेल, दुसऱ्यातही जावं लागेल. आपल्याला पूर्ण 51 आहे, त्या 51 मध्ये कुठेही फिरत राहावं लागेल तर आपल्याला अंतरंगापर्यंत जाता येईल. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.